आजचा शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतोय, पण योग्य भाव नसल्यामुळे त्याच्या कष्टाचं चीज होत नाही. कष्ट वाढले, पण उत्पन्न मात्र कमीच राहिले. म्हणूनच गरज होती अशा एका व्यासपीठाची, जे शेतकऱ्यांना एकत्र आणेल, उत्पादन वाढवेल आणि त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देईल. याच ध्येयातून जन्म झाला महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचा. एकच उद्दिष्ट, शेतकरी सभासदांना सक्षम, स्वावलंबी आणि समृद्ध बनविणे. शेतकरी गट निर्मिती, दर्जेदार बियाणे आणि कृषी निविष्ठा, मूल्यवर्धन आणि प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज, पॅकिंग या सर्व माध्यमातून आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण, सरकारी योजनांचा लाभ आणि पूरक व्यवसायांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचा संकल्प आज आदर्श सरपंच मा भास्करराव पेरे पाटील यांच्या शुभ हस्ते महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या नव्या प्रवासाचा शुभारंभ होत आहे. कृषी सेवा हीच ईश्वर सेवा. महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. समृद्ध शेतकरी, सक्षम भारत. विवाह जुळवून देण्याच्या आमिषाने शेतकरी तरुणाला जाळ्यात ओढून खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार राहता तालुक्यातील साकुरी शिवारात उघडकीस आलाय. राहता पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका तरुणासह त्याच्या मित्राची सुखरूप सुटका केली असून 3 महिलांना अटक केली आहे. बारामती येथील विवाह इच्छुक तरुणाला योग्य स्थळ असल्याचं भासवून साकुरी येथे बोलवण्यात आलं. मुलगी दाखवल्यानंतर आरोपी महिलांनी 2,30,000 रुपयांची मागणी केली. कोर्ट मॅरेजचा आग्रह धरताच त्यांनी तरुण व त्याच्या मित्राला घरात डांबून ठेवून नातेवाईकांकडे खंडणीची मागणी केली. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरून राहता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांची सुटका केली. या प्रकरणी रेश्मा काटे, मंगल पठारे व सुगंध गायकवाड या तिघींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रमुख आरोपी मंगल पठारे हिच्या विरुद्ध यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, उपनिरीक्षक कोमल कुमावत व त्यांच्या पथकाने केली आहे. बारामती पुणे येथील एक तरुण आपल्या विवाहासाठी मुलीचा शोध घेत असताना त्यांची ओळख आंबेगाव पुणे येथीलच एका रेश्मा काटे नावाच्या महिलेशी झाली होती आणि त्या महिलेच्या माध्यमातून त्यांना राहता जिल्हा अहिल्यानगर येथील मंगल पठारे नावाच्या महिलेशी त्यांची पुन्हा ओळख झाली आणि या दोघही महिलांच्या माध्यमातून 19 जून रोजी एक मुलगी पाहण्यासाठी ते राहता या ठिकाणी या मुलाकडील लोक आलेले होते आणि मुलगी दाखविण्याचा जो काही आपला पारंपरिक कार्यक्रम आहे तो त्यांनी त्या ठिकाणी आयोजित केला आणि त्या दरम्यान या मुलाकडील मंडळींना यांनी घरामध्ये कोंडून घेतलं आणि त्यांच्याकडून 2,30,000 रुपयाची मागणी केली. त्याशिवाय जी काही मुलगी दाखवली ती मुलीला आई नाही किंवा तिचे वडील दारू पितात असे वेगवेगळे कारणं त्यांना सांगितले. त्यांनी जेव्हा चौकशी केली मुलीची आई कुठे आहे, मुलीचे वडील कुठे आहे, तर याबाबत त्यांनी जी काही माहिती दिली त्यावरून या मुलाकडील लोकांना देखील त्याबाबत संशय आला आणि त्यांनी आम्हाला आपण आधी कोर्ट मॅरेज करून देण्याचा आग्रह यांनी या महिलांकडे धरला आणि त्यावरून मग त्या महिलांना समजलं की आता या मुलाकडील लोकांना सर्व काही वस्तुस्थिती समजली आहे, म्हणून त्यांना कोंडून घेतलं आणि त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. यावरून येथील जे फिर्यादी आहेत हे मुलाकडील लोक यांनी राहता पोलीस स्टेशन या ठिकाणी संपर्क साधला. राहता पोलीस स्टेशन या ठिकाणी फसवणूक, खंडणी या कलमान्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे. याबाबत अधिकचा तपास करत असताना या ज्या काही महिला आहेत यांनी मुलीचं जे काही आधार कार्ड त्यांना व्हॉट्सअपवर पाठवलेलं होतं ओळख पटवण्यासाठी किंवा तिचा शाळा सोडल्याचा दाखला एक पाठवलेला दिसत आहे, ते दोन्ही कागदपत्र बनावट असल्याचा संशय आहे. त्याबाबत आपला तपास सुरू आहे. यातील जी काही मुख्य महिला आहे मंगल पठारे या महिलेवर यापूर्वीसुद्धा अशाच स्वरूपाचे 2 गुन्हे राहता पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल आहेत. असे जे काही विवाह इच्छुक मुलं आहेत त्यांना फसवणारी किंवा अशा मुलाकडील कुटुंबियांना फसवणारी ही एक टोळी असल्याचं प्रथमदर्शनी आत्तापर्यंत दिसून येत आहे. या गुन्ह्याचा पुढील सविस्तर तपास आपण करत आहोत. राहता परिसरामधील किंवा अन्य परिसरामधील सुद्धा जर काही असे फसवले गेलेले कुटुंब असतील तर त्यांनी राहता पोलीस स्टेशन या ठिकाणी किंवा संबंधित पोलीस स्टेशन या ठिकाणी संपर्क साधावा, जेणेकरून त्या अनुषंगाने गुन्हे दाखल करून त्याबाबत देखील तपास करता येईल.
राष्ट्र सह्याद्री. आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.